आयडी कुठं आहे आयडी? हेच ते आयडेंटिटी कार्ड आता आउटडेटेड होत चाललंय. याच्याच तर जीवावर कॉलेजचा कोपरा पालता घातला 4 वर्ष. पण हे लक्षात असू देत, आयडेंटिटी कार्ड आउटडेटेड होत आहे, कॉलेज नव्हे. उद्याही कॉलेजचं गेट उघडच असणार आहे. लॅब्स लेक्चर्स सुरूच असणार आहेत. ग्राउंडवर क्रिकेटचा डाव मांडलेलाच असणार आहे. पण आता आपण मात्र नसू हे सगळं अनुभवायला. आपण तर चाललो की आपल्या आयुष्याच्या नवीन टप्प्याला सामोरे. मग जाण्याआधी एकदा मागे वळून बघूयात तरी कसे जगलो आपण एकत्र 4 वर्ष. पहिल्यांदा आलो तेव्हा किती स्वप्न होती आपल्या डोळ्यात, आणि आज जाताना त्याच्या कित्येक पटींनी आठवणी व अनुभव सोबत घेऊन चाललोय पुढच्या प्रवासाला. अगदी आयुष्यभर पुरतील इतके. कहानी में हम आठवतोय पवार सरांचा लॅब वेळचा दरारा. पडत धडपडत सावरत पहिलं वर्ष पूर्ण केलं. त्यावेळी अजून मैत्री नव्हती झाली घट्ट, कारण आपणच आपल्या तळ आणि उंची दोन्ही शोधण्यात व्यस्त होतो. एक खतरा है यार, समुंदर है हम. दुसरं वर्ष आलं आणि खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा श्री गणेशा झाला. तो झाला थेट पटेल सरांच्या इलेक्ट्रिकल सर्किट्सने. इथेच पडली पहिली विकेट. त्यामध्ये सर्किट अनालिसिस अनुभव चांगला नव्हता, बरेच मुलं फेल झाली. आणि तिसरं वर्ष येता येता मैत्री आणि मॉड्यूल्स दोन्ही उमगायला लागले होते. ते कळतं न कळतं तोवर PSP आणि PSOCने शिल्लक होता तो सगळा स्थळ गाठला. असं करत करत 4 वर्ष संपायला आली. आता हे सगळं होत असताना आपले फील्ड विजिट्सना विसरून कसं चालेल? त्यांनीच तर दमलेल्या जीवाला आधार दिलाय. ASG चे किस्से सांगायला बसलो तर त्यावरच एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतोय. ASG वेळी आपल्या एकीचं जे दर्शन सगळ्यांना व्हायचं तिथं आपल्यालाच प्रश्न पडायचा. खरंच आपल्या वर्गात ग्रुप वगैरे आहेत? पोरींची व्हॉलीबॉलची फायनल मॅच ह्या जन्मात तरी विसरणे शक्य नाही. त्या दिवसात जे शिकायला मिळालं, जे अनुभव आले, ते सगळंच दैवी वाटावं असंच होतं. जैसे बारिशों का पानी आधी भर ले तू, आधी बह जाने दे, जाने दे. सगळंच आता जड जड वाटायला लागलंय. पण हे सगळं 4 वर्षांचं देणं परत कसं मिळू शकेल? क्लासरूम नंबर 9 आणि 10 मध्ये एकदा डोकावून बघा. लेक्चरला झोपलेले आपलेच चेहरे आपल्याला दिसतील समोर आणि हसायला येईल. आणि हो, रंगपंचमी सुद्धा पुढच्या वर्षी येणारच आहे. पण पोरं एकत्र असणार आहेत का चिखलात लोळायला? बोलू तेवढं थोडं आहे, आठवू तेवढं कमी आहे. या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. पण कायमचं जाण्याआधी एकदा नक्की आपल्या वर्गात जाऊन बेंचवर हात फिरवून बघा. ग्राउंडवर उभारून प्रयत्न करा स्वतःला तिथे बघण्याचा. लिप्टनचा चहा एकदा शेवटचा नक्की प्या. गव्हर्नमेंट कॅन्टीनचे पोहे सुद्धा खाऊन घ्या पोटभर. आयडॉल जवळ बसून डोळ्यासमोर आणून बघा तिथे मारलेल्या गप्पा. लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकांना स्पर्श करून या शेवटचा. आणि हो, ह्या सगळ्यांना थँक्यू नक्की म्हणा. वालचंदमधल्या प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक वास्तूने आपल्याला भरभरून दिले. जिंदगी है जैसे बारिशों का पानी आधी भर ले तू, आधी बह जाने दे, जाने दे. हम समंदर का एक खतरा है यार, समंदर है हम. पम पररररम.